मंडळी, आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या पेटल्या, काचा फुटल्या, यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला कोण आलं? धर्मवाले की झेंडेवाले? आले मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं, पोलिसांनी हुडकली त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोडी सुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्यांची सुटतात आणि भाकरीसाठी मोहताल बाकीचे होतात. कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे नागपूर नंतर नाशिकमध्ये दंगल पेटली. निमित्त अनधिकृत दर्ग्यावरच्या कारवाईचा आहे. कारवाई करणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार झाला. आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवर गुन्हे दाखल झाले, 25 अटकेत गेले. फरारांना शोधलं जातंय, पण ज्यांची पोरं आत गेली ती गरिबांची होती. पेटवली दंगल कुणी, त्यांचा मात्र शोध सुरू आहे. पण या दंगलीला नेत्यांची चिथावणी होती असा संशय व्यक्त केला जातोय. त्याचा तपास सुरू आहे. फरार असलेल्यांना शोधलं जातंय. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांवर दंगल पेटवल्याचा संशय आहे. त्यात काँग्रेसचे हनीफ बशीर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. त्यामुळे चला जरा दंगल समजून घेऊया. कुणाला महाराष्ट्रातली ही शहरं पेटवायची आहेत, का भडकतायत ही शहरं, आणि त्याच्या मागे नेमकं कोण आहे, मुस्लिमांना कोण भडकवतंय, जरा समजून घेऊया. नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या तणावाच्या नंतर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, या सगळ्याच्या दरम्यान काही मूलभूत सवाल सुद्धा निर्माण होत आहेत. याच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले आहेत? मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत. नाशिक दंगलीचे मास्टरमाइंड नेमके कोण आहेत? नाशिक कुणाला पेटवायचं होतं आणि का पेटवायचं होतं, हा सवाल आहे. नेत्यांनी चिथावणी दिली म्हणून हा हिंसाचार झाला की तो उत्स्फूर्त होता? दंगल पेटली की पेटवली गेली? दंगलीचे संशयित आरोपी मवियाचे स्थानिक नेते आहेत, त्यांना अडकवलं जातंय की खरोखरच त्या सगळ्यांनी मुस्लिमांना भडकवण्याचं काम केलं? नाशिकला अशांत करण्याचा मनसुबा नेमका कुणाचा आहे? आधी नागपूर झालं, त्यानंतर नाशिक. महाराष्ट्रातली ही शहरं अशांत कोण करतंय, का करतंय? न्यायालयाच्या निर्णयाला हिंसक विरोध का केला जातोय? जर न्यायालयाने सांगितलंय अनधिकृत बांधकाम आहे, कारवाई करा, प्रशासन तिथं जातंय, मग पोलिसांवर आणि प्रशासनावर दगडफेक करून हिंसाचार का माजवला जातोय? आणि कारवाई करताना प्रशासन चुकलं का? खरंच प्रशासनाने सुद्धा काही चुका कारवाई करताना केल्या का? चर्चा आपल्याला करावी लागेल. आणि या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे आपल्या सोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते राज राजापूरकर आपल्या सोबत आहेत. राजी, स्वागत आहे. आपल्यासोबत नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड आहेत, तुमचंही स्वागत. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. राजूजी, स्वागत आहे. मसूद जिलानी आहेत, सचिव आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मी देवयानी फरांदे यांच्यापासूनच करणार आहे. देवयानीजी, नाशिकमध्ये घडलेली ही दंगल उत्स्फूर्त होती की ती घडवली गेली होती? घडवली गेली असेल तर मग चिथावणी कुणाची होती? एकूणच आपण जर पाहिलं ती ही नाशिकमधली जी दंगल जी आहे ही आता पोलीस तपास करत आहे. तपासातून लक्षात येत आहे की दर्गा काढण्याच्या आदल्या दिवशी काही विशिष्ट लोक त्याची बैठक घेत आहेत, त्याच्यामध्ये चिथावणी दिली जाते आहे आणि त्याच्यानंतर हा कट रचला जातो आहे. कारण ज्या पद्धतीने दगडं 3ऱ्या मजल्यावरून पोलिसांच्या अंगावरती आली, दगडं फेकली गेली, किंवा एक मोठं असं नियोजन जे कटाचं केलं गेलं, हे कटाचाच भाग आहे. आणि त्याच्या मागे काही माथी भडकवणारे काही नेते
विविध पक्षांचे आपल्याला आढळून आलेले आहे आणि पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहे. आपण बघितलं असेल की काँग्रेसचे एक त्याच्यामध्ये नेते आपल्याला दिसत आहेत, शिवसेनेचे 1-2 पदाधिकारी आपल्याला उबाटा सेनेचे त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि शरद पवार गटाचे देखील आपल्याला काही लोक त्याच्यामध्ये दिसत आहेत. आणि त्यामुळे ही माथी भडकवण्याचं काम समाजातल्या गरीब कुटुंबातील मुलांना हाताशी घेऊन हे करण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. मसूद जिलानी आता आपल्या सोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सचिव आहेत. मसूदजी, आरोप तुमच्या नेत्यांवर सुद्धा आहे, तुमच्या सुद्धा एक महिला पदाधिकारी तिथं आहेत, त्या सुद्धा या सगळ्या दंगलीच्या मागे असल्याचं म्हटलं जात आहे. तथ्य आहे का? विलासजी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या ठिकाणी आता आमचे विद्यमान आमदार जे आहे, ज्यांनी आता सांगितलं का 2 दिवसापूर्वी माथे भडकवली, परंतु मी या ठिकाणी 1 मिनिट उघडता, या ठिकाणी मी सांगेल का देवयानी फडणवीस मॅडमनी ज्या वेळेस ही अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन कमी पडत होतं त्यावेळेस यांनी चितवणी करून भाषा करून अशा पद्धतीचं बोललं होतं. आणि त्यांनी, आवाज येतोय माझा? हो येतोय, सलग बोला, सलग बोला. जिथे दिसतील अनधिकृत थडगे तिथे उभे राहतील बजरंगबलीचे मंदिर आहे, अशा प्रकारची चिथावणी करून भाषण आणि रील्स बनवणारे देवयानी फडणवीस आहे. आणि माझ्याकडे त्यांच्या या डायरेक्ट रील्स आहे. या रील्स त्यांनी बनवून सोशल माध्यमांनी हे करण्यात आले होते. हॅलो, हा बोला, येतोय तुमचा आवाज. मला व्हिडिओ माझा बंद झालेला आहे पण मी बोलतो आहे. नाही, तुमची जी फ्रेम आहे ना ती आडवी झाली होती, ती सरळ करतो. ती सरळ करा. आता येतो. हा जो चित्तावणी खोरीची सुरुवातच देवयानी फडणवीस मॅडमनी केली होती. तिथे येऊन या पूर्ण नाशिक मध्यचे आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, तुमच्यासाठी आता तुम्ही निवडून आलात. तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक समाज सारखा असतो, परंतु त्या ठिकाणी तुम्ही बहुमूल हिंदू समाज सांगितलं, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे, मान्य आहे. परंतु आता तुम्ही आत्ताच बोलले का त्या 3ऱ्या मजल्यावर दगड ठेवलेले होते. ते हिंदू परिसरातच ते दगड कसे काय आले 3ऱ्या मजल्यावर? तिथं मुस्लिम बहुमूल परिसर नाहीये, पण गच्चीवर जाऊन कोण दगड ठेवले? हे समाजकंटक आहे आणि हे समाजकंटक सत्ताधारी पक्षाचेच आहे. हा एक मुद्दा. मी उत्तर घेतो. देवयानीताई, तुमच्यावरती थेट आरोप आहे, तुम्ही सत्ताधाऱ्यांनीच हे सगळं घडवलं असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, या ठिकाणी मला ते रील पण आहे. या रील मध्ये ते म्हणतात जिथे दिसतील अनधिकृत थडगे तिथे उभे राहतील बजरंगबलीचे मंदिर आहे. असं का बोलले तुम्ही? ठीक आहे, मी उत्तर घेतो. देवयानी, तुमच्याकडून सुद्धा चिथावणीखोर वक्तव्य झाली का? बोला, नाही झाली का? माझ्याकडनं अजिबात चिथावणीखोर वक्तव्य झालेलं नाहीये. आम्ही एकदा हे आंदोलन घेतलं होतं आणि आंदोलनाचं महत्वाचं कारण असं आहे की 25 वर्षांपासून त्या भागातले नागरिक या थडग्याच्या विरोधामध्ये लढत होते आणि त्या थडग्याच्या विरोधामध्ये लढून लोक लाखो रुपये खर्च करून आपली घरं विकत घेतात. आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू वस्ती आहे त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीचं थडगं एकाचे 7 जर कोणी करत असेल तर मला असं वाटतं की ही चुकीची गोष्ट आहे. ही जनभावना होती त्या भागातली आणि त्याच्यामुळे लोकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जेव्हा लोकांनी लढा हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार, तेव्हा ते मला बोलू द्या. तुम्ही बोलत होता, मी एकदम शांत होते. तुम्हाला नंतर काय बोलायचं तर तुम्ही बोला. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आमची भूमिका हीच आहे की अशा पद्धतीची जर अनधिकृत थडगी जर कोणी उभी करत असेल आणि कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेण्याचं काम करत असेल, मी तुम्हाला सांगते पोलीस तर त्या ठिकाणी गेलेले होते शांतता राखण्यासाठी, मग त्यांच्यावरती दगडफेक का करण्यात आली? लाईट का घालवली गेली? लाईट बंद करून अंधाराचा फायदा घेत ह्याच्यामध्ये जी दर्गा जी पाडली जाणार होती ती मुस्लिम समाजाची होती. त्यामुळे हिंदू ह्याच्यामध्ये दंगल करे अशा प्रकारचा विषयच नव्हता. परंतु ह्याच्यामध्ये ज्या गोरगरीब मुस्लिमांना हाताशी धरून काही नेत्यांनी, काही विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जी ही दंगल घडवून आणलेली आहे ती खूप चुकीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना, रक्षकांनाच त्याच्यामध्ये भक्षक बनवलं गेलेलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या विषयाचं आता राजकारण खूप झालं, राजकारण करू नये. आणि तुम्हाला सांगते की पोलीस आता त्याच्याकडे
याच्याकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष देते, पोलीस तपास करते. हा. आणि ज्यांनी आता उबाटा सेनेचे जे नेते बोलतायत त्यांनी एक सांगावं, हा त्यांनी पहिला खुलावा शिवसेनेच्या उबाटा सेनेने करावा की हायकोर्टाच्या आदेशानंतर ही पाडलेली जी वास्तू आहे ही पाडणं योग्य आहे का, त्याचा तुम्हाला त्यांचा त्या गोष्टीला दर्ग्याला अनधिकृत दर्गा जी पाडली गेली त्याला तुमचा पाठिंबा आहे का, हे तुम्ही मसूजी भूमिका स्पष्ट करा, भूमिका स्पष्ट करा. आणि त्यांनी जे आरोप केले तुमच्यावर ते करण्याच्या अगोदर मी सांगतो मॅडम, या पंचवार्षिकला आता निवडणूक जिंकून आल्या, याच्या अगोदरही 5 वर्ष त्या आमदार होत्या, तेव्हा त्यांना त्यांचा तो मुद्दा नाही दिसला का? आता हा मुद्दा का दिसला याचं कारण असं आहे का मॅडमच्या पूर्वी यांच्यावर आरोप झाले होते का हे एमडी टोळींशी कनेक्ट आहे. माझं म्हणण्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या, मला पूर्णपणे सांगू द्या. एक मिनिट, मला पूर्ण पहिले सांगू द्या. हा, या विषयाशी तो कनेक्ट नाही, परंतु आताच तुम्हाला ती दर्गा दिसली. याच्या अगोदर 5 वर्ष अगोदर पण तुम्ही आमदार होत्या, त्यावेळेस तर तुम्ही अनुदान दिलं होतं दुसऱ्या दर्ग्याला. मग ह्या वेळेसच का केलं? तर तुमच्यावर जो एमडी टोळीचा जो दाग होता तो दाग मिटवण्यासाठी तुम्ही आज तो दाग मिटवण्यासाठी या दर्गाला घेतलेले. मुलांनी माझं म्हणणं चुकीचं असेल बहुतेक, परंतु जिलानीजी मला कुठलाही या अनधिकृत दर्ग्याला तुमचा पाठिंबा आहे का? या अनधिकृत दर्ग्याला तुमचा पाठिंबा आहे का? माझ्यावरती निवडणुका समोर ठेवून केलेला विषय होता, आरोप होता. तुम्ही फक्त खुलासा करा की ही दर्गा जी पाडली गेली ते योग्य की नाही, तुमचा पाठिंबा आहे की नाही, शिवसेनेचा उबाटा सेनेचा याला पाठिंबा आहे की नाही हे आपण घोषित करावं. पाठिंबा आहे ना, जे अतिक्रमण जिथं असेल ना तिथं पाठिंबा आहे, परंतु वस्तुस्थिती आहे का त्या ठिकाणी आता जी दर्गा पाडली गेली त्याला पाठिंबा आहे, तर मग तुमच्याच पक्षाच्या लोकांची माती का भडकवली याचंही उत्तर द्या. बिल्डिंग नव्हती मॅडम, त्यावेळेस तिथं बिल्डिंग नव्हती. बरं ठीक आहे, मला या चर्चेमध्ये आणखी काही पाहुण्यांना आणायचं आहे. त्या बिल्डरने लेआउट राजराजापूरकरजी, गंभीर आरोप केला जातोय महाविकास आघाडीच्या प्रमुख तिथले जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी तिथल्या मुस्लिमांची माथी भडकवली. अनधिकृत बांधकामावरती कारवाई करत असताना न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर मग तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार का झाला, तो घडवला गेला, चिथावणीनं घडवला असा आरोप होतोय. तुमचं काय म्हणणं आहे? माझं मुळात पहिल्यांदाच असं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये दंगल घडणं हे आपल्यासाठी खूप मोठं एक गंभीर बाब आहे आणि समाजासाठी नुकसान देणारी बाब आहे. त्यामुळे सगळ्या समाजातल्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या लोकांनी शांततेने त्या ठिकाणी शांततेचं वातावरण ठेवावं आणि समाजामध्ये अशा प्रकारे दंगल होणार नाही याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट आहे. मग राजकीय नेत्यांनी प्रयत्न करायचा सोडून सामान्य माणसाची माथी भडकवायचं काम जर इथं केलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे? याच्या अगोदर देखील ज्या वेळेला नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणेजी यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्य व्हायची त्यावेळेला देखील आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, शो मध्ये केलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला न्यायालयाचा निर्णय आला त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई करायच्या अगोदर प्रशासनाची जी भूमिका असली पाहिजे ती ते प्रशासन कमी पडलेलं आहे आणि ही एक गंभीर चूक आहे. याच्यामध्ये एक संवेदनशीलता जी असते, म्हणजे संवेदनशीलतेचा मला अभाव दिसला की त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या धार्मिक स्थळावरती आपण कारवाई करणार असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी पोलीस हे त्या ठिकाणी एक पहारेकरी त्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी पार पडत असतात, पण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी असलेल्या विविध धार्मिक समाजात धार्मिक धर्माचे जे पुढारी असतील ते असतील, राजकीय पक्षाचे पुढारी असतील, सामाजिक त्या ठिकाणी संघटनाचे पुढारी असतील आणि त्या ठिकाणी सामान्य नागरिक असतील, यांच्यामध्ये एक समन्वय साधला गेला पाहिजे आणि त्या समन्वयाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी एखादं पाऊल उचललं गेलं पाहिजे. प्रशासनाची कारवाई कशा प्रकारची होते की न्यायालयाने आदेश दिला आता आम्ही कारवाई करणार, आम्ही तोडणार आणि त्याच वेळेला मी विचारतो राजराजापूरकरजी, या गोष्टी प्रशासनाचा अभावामुळे झालेल्या आहेत आणि याला संपूर्णपणे जबाबदार हे प्रशासन आहे. ठीक आहे, मी विचारतो. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारेजी, संजय राऊत सुद्धा असं म्हणाले की त्यांचा मेळावा होता त्याच्या आधी त्याला गालबोट लागावं म्हणून तशा प्रकारची कारवाई करण्यात आली. राजराजापूरकरजी आता म्हणतात प्रशासनाची चूक झाली. खरंच कारवाई करताना प्रशासनाची चूक झाली म्हणून हे सगळं पुढचं घडलं का, हिंसाचार घडला का? सगळ्यात पहिली गोष्ट की उभाटाचे जे सकाळचा भोंगा संजय राऊतजी जे म्हणतायत की त्यांचा मेळावा होता म्हणून ही कारवाई झाली वगैरे, त्यांना विचारताय कोण? आता कोण राहिलंय त्या पक्षात? तर त्या पक्षाला कोण विचारणार आणि त्यांच्या मेळाव्याच्या आधी कोण कशाला काय करणार हा पहिला प्रश्न आहे. राहिला प्रश्न दुसरा, प्रशासनाने कोर्टाची ऑर्डर मान्य केली आणि कोर्टाच्या तुमचे कान बंद ठेवा तुम्ही.
तुम्ही तुमचे भोंगे नका ऐकू नका ना त्यांचे भोंगे. तुम्ही भोंगे कशाला ऐकताय? त्यांचे भोंगे कशाला ऐकताय तुम्ही? नका ऐकू तुम्ही, तुम्हाला कोण ऐकत पण नाहीये. नाही ते ऐकत नाही ते. हा जाऊ दे, जिलानीजी त्यांना बोलू द्या. झालं जिलानीजी, झालं. तुम्ही बोलताना आम्ही शांत होतो, आता आम्ही बोलताना कृपा करून शांत ऐकून घ्यायला शिका. ह्या ज्या दंगली होत आहेत ना, याचं कारण आत्ताच तुम्ही विलासजी बघितलं की यांना आम्ही सत्तेत आलेले या उभाटाला, काँग्रेसला, एनसीपीला हे सहन होत नाहीये. बर. आणि मग ते सहन झालेलं नाही, सांगताही येत नाही, मग आता करायचं काय? तर अशा प्रकारच्या दंगली घडवण्याचं काम मी सगळ्या नेत्यांवर करणार नाही. आता इथे बसलेले आकाश शहाजण माझे मित्र आहेत, काँग्रेसमध्ये त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, कशा प्रकारचे अध्यक्ष आहेत. पण यांचे जे मोठे नेते आहेत, म्हणजे संजय राऊत घ्या, उद्धव साहेब ठाकरे घ्या, यांनी दुसरं कामच नाही केलं. या बाकीच्या नाशिकच्या नेत्यांना आत टाकण्याच्या ऐवजी संजय राऊत सारख्याला आत टाकलं पाहिजे. कारण लोकांची माथी भडकवायची, मुस्लिमांना भडकवायचं, यांच्याकडे दुसरं शिल्लक राहिलेलं नाही. आज संजय राऊत शिल्लक राहिलं. एक मिनिट राजू वाघमारे साहेब, तुम्ही मुद्द्याचं बोला ना. तुम्ही मुद्द्याचं बोला ना राजू वाघमारे साहेब. माझं ऐकून घ्या. तुम्ही मुद्द्यावर बोला ना राजू वाघमारे साहेब. यांना दंगली भडकवायच्या आहेत, यांना लोकांची माथी भडकवायची. यांच्याकडे काम राहिलेलं नाही, यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची जी सामाजिक वीण आहे, ती वीण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची, ती वीण खराब कशी करता येईल, दंगली करून आपल्याकडे लक्ष कसं वेधता येईल, या गोष्टी करण्यासाठी हे जे नेते आहेत हे पुढे आलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे नागपूरला झालं ते नाशिकला झालं, आणि ते आता पुढे करण्याचा प्रयत्न करतायत, कारण यांच्या हातामध्ये दुसरं काही नाही. ठीक आहे. आकाश छाजेड आपल्या सोबत, मी विचारतो त्यांना. आकाश छाजेडजी, या सगळ्या दंगलीच्या संशयित आरोपींमध्ये तुमच्या सुद्धा पक्षाचे स्थानिक नेते आहेत, तुम्ही तिथले अध्यक्ष आहात. अशा सगळ्या दंगल भडकवणाऱ्या, चिथावणी देणाऱ्या लोकांवरती खऱ्या अर्थानं जर तसं घडत असेल तर त्यावर नियंत्रण आणणं, अशा लोकांना एक प्रकारे सज्जड दम देणं, ही जबाबदारी कुणाची आहे? मुळात तर या नाशिक कुंभनगरी असलेल्या नाशिक शहरामध्ये असा प्रकार घडणं अतिशय निंदनीय, आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. कारण की कानून व्यवस्था सांभाळणाऱ्या आणि नाशिक शहरामध्ये वर्षानुवर्ष सामाजिक सलोखा ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पोलीस यंत्रणेने केलेलं आहे. मग हिंदू असेल, मुसलमान असेल, कुठल्याही जाती धर्माचा माणूस हा पोलिसांचा मित्र म्हणूनच वागला, आणि पोलिसही त्यांना मित्रासारखेच वागवले. खर तर ही दंगलची चर्चा चालू असताना आपले राजकीय जोडे आपण सगळ्यांनी बाहेर ठेवले पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कारण की जो दंगल करतो हा समाजकंटक असतो, त्याला ना कुठली जात असते ना कुठला धर्म असतो. आपण नागपूरची घटना बघितली असेल, नागपूरच्या घटनेचे पण चौकशी पोलिसांमार्फत, शासनामार्फत चालू आहे. आणि असा संशय वारंवार होतोय की सगळ्या महाराष्ट्रातल्या या ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, या नाशिक असो, नागपूर असो, औरंगाबाद असो, संभाजीनगर असो, किंवा अशा शहरांमध्ये या वारंवार घटना का घडता याचा पण आपण संशोधन केलं पाहिजे. खरं तर नागपूरच्या घटनेनंतर अनेक निष्कर्ष बाहेर आले, अनेक राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडली, प्रशासनाने भूमिका मांडली. पण वेळोवेळी अशा घटना होत असताना एक मात्र लक्षात येते की हे करत असताना या समाज कंटकांच्या मागे कुठली शक्ती काम करते. आणि मुळात माझं मत ठामपणे, आकाशजी ऐका ना, मी तुमच्या मुद्द्यावरच येतोय. मी तुमच्या मुद्द्यावरच येतोय की या लोकांना अडवण्याकरता मुळात आमचा संशयच हा आहे की हे लोक हे स्थानिक नाशिक शहरातले स्थानिक रहिवासी नव्हते. आपण बघितलं असेल गुप्तचर यंत्रणा एवढी स्ट्रॉंग आहे. आणि मी म्हणजे त्यांना हनीफ बशीर कुठल्या पक्षाचे आहेत? हनीफ बशीर कुठल्या पक्षाचे आहेत? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, हनीफ बशीर हे आमच्या नाशिक शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहे.
आज ते संशयित गुन्हेगार म्हणून त्याच्यामध्ये आहे. हा. नाशिक शहर काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने माझ्या पक्षाचं जर नाव मीडियामध्ये येत असेल, माझ्या पक्षाची बदनामी होत असेल, तर मी पण 2 दिवस झाले माझ्या पक्षाच्या यंत्रणेतून प्रत्यक्षदर्शी लोकांकडनं, समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांकडनं आम्ही चर्चा केल्यावर आमच्या निदर्शनात जे आलं, जे आम्हाला लोकांनी सांगितलं, हनीफ बशीर तिथे हा लोकांना शांततेचं आव्हान करत होता, तसे व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले. त्या दर्ग्यामधनं त्यांनी 2:30 वाजता रात्री, माझं पूर्ण ऐकून घ्या, रात्री 2:30 वाजता त्यांनी तिथून व्हिडिओ काढला की इथे कुठलीही दंगल नाही, कुठली अफवा पसरवू नका, इथे शांततेत चाललं आहे. महानगरपालिकेने 1 तारखेला नोटीस दिल्यानंतर मुस्लिम समाजाच्या नेत्यांबरोबर आणि प्रशासनाबरोबर तशी चर्चा पण झाली आणि त्या पद्धतीने ते बांधकाम कसं काढायचं, काय काढायचं याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर ट्रस्टी हे सुप्रीम कोर्टात गेलेले. मी तुम्हाला अजूनही सांगतो की 21 तारखेला त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत आहे. म्हणजे अजूनही ते ज्युडिशियली ते मॅटर अजून चालू आहे. परंतु मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगतो, मी काय कोणाला पोलीस प्रशासनावर किंवा पोलिसांवर हल्ल्याचा कोणीही समर्थन करणार. आकाशजी ऐका ना, पोलीस प्रशासनाने जे काम केलं, पोलीस प्रशासनाचे महापालिकेनं जे काम केलं ते न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर केलं की नाही? एक गोष्ट मला क्लिअर सांगा, न्यायालयाच्या आदेशानंतर काम केलं की आम्ही कुठे नकारतोय? मग पोलिसांवरती हल्ला करण्याची हिंमत होते कशी? हा 100% निषेधार्थ आहे. परंतु हे करणारे समाजकंटक कोण केलेले आहे? मला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी हे कोणी केलेलं आहे, ह्याच्या मागे कोण आहे, ही कॉन्स्पिरसी कशी तयार झाली, एकत्र मॉब एकाच वेळी कसा आला, याची सगळी चौकशी पोलिसांमार्फत प्रशासनावर होणारच आहे. परंतु याच्या मागे येतो तुमच्याकडे, त्यांचं पूर्ण होत्या. गेल्या काही दिवसापासून, गेल्या काही वर्षापासून, मी तर म्हणतो 4-5 वर्षापासून या शहरांमध्ये अशी परिस्थिती का उद्भवली आहे, याच्या मागे कोण आहे? आणि आताच एक सांगा ना कोण आहे, सांगा ना महाराष्ट्राला कळू द्या ना. ही महाराष्ट्राची प्रमुख शहरं, इथं आपला व्यापार आहे, इथं आपले बिझनेस आहेत, लोकांचे पोट पाणी आहे, भाकरी काय नाहीये इथं. मंत्रिमंडळातल्या सन्माननीय मंत्र्यांनी सुप्रसिद्ध भाषण केलेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राचे उद्योग व्यापार हे गुजरातला पाठवायचे आहे यांना, म्हणून इथं महाराष्ट्रात दंगल घडवून ते सत्ताधाऱ्यांवर आरोप होतोय, सत्ताधारी जबाबदार आहेत म्हणतात ते. नाशिकला पण तेच झालं. डॉक्टर येतो तुमच्याकडे यांच्या लाडकी बहीणची योजना, यांची बाकीच्या योजना सगळ्या बंद झालेल्या आहेत आणि हे योजना बंद झाल्यामुळे यांच्याकडे विकासासाठी दुसरा मुद्दा नाही. नाशिक हा स्मार्ट सिटी होणार होता, स्मार्ट सिटी बंद झाली आणि स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांना कुंभमेळ्याचं काम दिलं. मला सांगते की जिलानी अत्यंत खोटं बोलतायत, सुरुवातीपासून दिशाभूल करतायत, खोटं बोलतायत आणि रेटून बोलतायत. महाराष्ट्राला कळतंय, परंतु या विषयामध्ये नाशिक पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, अतिशय प्रामाणिक पद्धतीने सेवा केलेली आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, प्रेक्षकांना आवाज गेला पाहिजे, कोण बोलतोय काय बोलतोय. जिलानी मला बोलू द्या. जिलानीजी त्यांची भूमिका मी तुम्हाला पूर्ण वेळ दिला. असा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, रिपोर्ट काढला ना की मागच्या पंचवार्षिकचा पूर्ण सीडीआर रिपोर्ट काढला. 1-2 मिनिटं. जिलानीजी मी येतो तुमच्याकडे एक जण. राजी येतो तुमच्याकडे. बोला. पोलिसांनी ही दर्गा काढण्याच्या आधी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केलेली होती, मुस्लिम समाजाची बैठक घेतलेली होती. त्याच्यामध्ये असं ठरलं की दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करायची आणि 3 दिवसामध्ये ते दर्गा काढून घेणार होते स्वतःच्या हाताने. परंतु ही बैठक झाल्यानंतर 1 तासाभराच्या आत ह्या ठिकाणी दंगल घडते, लाईट घालवली जाते, 1000-1500चा मॉब येतो. आणि आता त्याच्यामध्ये माझं काय म्हणणं आहे की आपण बाकीच्या विषयांवरती नंतर आपण IBN लोकमतने चर्चा घडवावी, परंतु आजचा विषय असा आहे की हे जे काही प्रमुख नेते, माझे बंधू आकाश छाजेडांनी पण अतिशय चांगलं त्यांचं वक्तव्य केलं, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाचे जे
हनीफ बशीर आहे त्यांना सांभाळून, म्हणजे एक नेत्याने कसं सांभाळून गेला पाहिजे ती योग्य भूमिका त्यांनी वठवली इथं. परंतु मी तुम्हाला सांगते की त्या हनीफ बशीरांचं नाव ह्या दंगलीशी जोडलं जाते, शिवसेनेच्या काही लोकांचं नाव ह्या दंगलीशी जोडलं जाते, उबाटा सेनाच्या, आणि NCPच्या पण काही लोकांचं ह्या दंगलीशी जोडलं जाते. त्यामुळे डायरेक्ट कायदा हातात घेणं आणि तोही कायदा जे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतात त्याच्यावरतीच तो दगड उभारायचा, हे म्हणजे अतिशय गंभीर आहे. देश आपला हा जो आहे संविधानाने चालतो. राजापूरकरजी, समजा एखादी गोष्ट आपल्याला मान्य नाहीये, ही न्यायालयीन लढाई आहे, तुम्ही न्यायालयात हायकोर्टाचा निर्णय मान्य नाहीये, तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, तिथेही मान्य नसेल तर तुमच्याकडे कायदेशीर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला करता येऊ शकतात. असं असताना कारवाई करणाऱ्या प्रशासनावरती अशा प्रकारे हिंसाचार करणं हे कितपत योग्य आहे? आणि जर याच्यामध्ये तुमचे लोक असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? सगळ्यात अगोदर की कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, धर्माचा जरी त्या ठिकाणी कार्यकर्ता की त्या ठिकाणी निर्णय असेल तर त्याच्यावरती कारवाई ही व्हायला पाहिजे. दंगल घडवणं की दंगलीसाठी भडकवणं हा त्या ठिकाणी गुन्हा आहे आणि अक्षम्य गुन्हा आहे, सामाजिक गुन्हा आहे. माझं सांगणं एवढंच आहे की ज्या वेळेला प्रशासन कारवाई करतं त्यावेळेला प्रशासनाची सगळ्यात पहिली भूमिका अशी असते की न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व समाजातल्या लोकांना एकत्र बसून त्या ठिकाणी एक सांगड घातली पाहिजे, त्या ठिकाणी याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि कशा प्रकारे मार्ग निघेल. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणजे जो आमदार असतो, आता माझ्या भगिनी देवयानी फरंदेताई आमदार ताई त्या ठिकाणी आहेत, यांची सगळ्यात मोठी भूमिका बनते की त्या ठिकाणी माझ्या क्षेत्रामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये शांतता कशा प्रकारे प्रस्थापित होईल. ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतात त्यावेळेला त्याच्या सोशल मीडियावरती नियंत्रण असलं पाहिजे. सोशल मीडियावरती तात्काळ त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अफवा जाता कामा नये, त्या पसरू नये, यासाठी आपलं त्या ठिकाणी नियंत्रण असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सपशेल फेर ठरल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही घडलेली आहे. एक सांगतो की NCPचं ज्यावेळेला सरकार होतं त्याला आमच्याकडे धोरण होतं. ते धोरण असं होतं की कुठल्याही प्रकारे तणाव हा दंगलीमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होता कामा नये, त्याचा दंगलीमध्ये त्यांनी होता कामा नये की जेणेकरून राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. यासाठी त्याच्या अगोदरच आम्ही आमच्याकडनं म्हणजे प्रतिक्रिया याच्या अगोदर क्रिया करायचो, हा आमचा भाग होता. आजच्या तारखेला गृह मंत्रालय म्हणजे सांगू नये, बोलू नये, पण भारतीय जनता पार्टीचं गृह मंत्रालय हे सातत्याने फेल ठरतंय. ठिकठिकाणी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये दंगली करतायत. याला कारण असं आहे की गृह मंत्रालयाच्या वरती जे नियंत्रण हवं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते राहिलेलं नाहीये, हे कुठेतरी दिसतं. कारण की त्याच्यामध्ये त्रिमूर्ती म्हणजे हे महायुतीचं जे सरकार आहे 3 पक्षांचं, त्या तिन्ही पक्षांच्या चेहरे एकीकडे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेब साताऱ्याला बसलेले आहेत, अजितदादा बारामती बसलेले आहेत आणि देवेंद्र साहेबांना कळत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठे बघायचंय करून. त्यामुळे सपशेल फेल ठरलेला एक भाग झाला. आणि दुसरा भाग अति महत्वाचा की नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवरती उत्तर प्रदेशपेक्षा मोठ्या पद्धतीने कुंभमेळ्याला यश मिळावं की काय, या धर्तीवरती कदाचित या अशा प्रकारच्या कारवाया ज्या अनधिकृत बांधकामावरती करायच्या कारवाया आहेत, अशा प्रकारच्या दर्गा आणि मस्जिदवरती कारवाई होत आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी या गोष्टीची आपण त्या ठिकाणी शहानिशा केली पाहिजे. पक्षाचा आमचा कार्यकर्ता असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, काँग्रेसचा असेल कारवाई व्हायला, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याला या अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्याला पाठीमागे घालता कामा नये, त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु लोकप्रतिनिधी याला जबाबदार असतात, कारण की लोकप्रतिनिधी हा मतदारसंघ असतो, शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं काम असतं. ठीक आहे देवयानी, तुमची एक कमेंट नंतर डॉक्टरांकडे जाणार आहे मी. त्यांचं म्हणणं आहे गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे. 2 मुद्द्यांवर मी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं अपयश आहे. अजिबात अपयश नाहीये. पहिलं गृह मंत्रालयाचं अपयश नाहीये. ह्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की त्यांनी जे आमच्या तिन्ही सत्ताधारी नेत्यांवरती आरोप केलेला आहे राजापूरकरजींनी, मी त्यांना आता सांगू इच्छिते की जे दंगलखोर आहेत ते आता सत्तेच्या बाहेर आहेत आणि शांतता प्रस्थापित करणारे नेते आज राज्यामध्ये सरकारमध्ये गेलेले आहेत. हे आजच्या घटनेवरनं सिद्ध झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी माझ्यावरती जे सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये समन्वय घडवायला पाहिजे, ही 100% बरोबर गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये मी समन्वय घडण्याचा प्रयत्न केला. मी 1-2दा बैठका घेतल्या, हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या दोन्ही गटातील लोकांना बोलवलं, दोन्ही गटातील लोकांना बोलवलं आणि तुम्हाला सांगते की ती जागा, मूळ जागा मालक, त्यांच्याकडनं ज्यांनी विकत घेतली ते आणि ज्यांनी लेआउट केलं ते, अशा सर्वांना बोलवलं. आणि लेआउट ज्यांनी केलेला होता त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा मी हा लेआउट केला तेव्हा त्या जागेवर काही नव्हतं. आणि ही जी काही दर्गा बांधली गेलेली ती 2000 नंतर बांधली गेलेली आहे. आणि तेव्हा मुस्लिम समाजाचे देखील सगळे लोक होते, ते देखील अतिशय चमत्कारिकरित्या त्यांनाही लक्षात आलं की हा सगळा जो विषय जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे
कोर्टाने देखील त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला की ते अनधिकृत आहे आणि मग तो चेंडू गेला होता प्रशासनाने याच्यामध्ये बैठक पण घेतली. बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने मुस्लिम समाजाला सांगितलं की तुम्ही स्वतःहून ती दर्गा जी आहे ती काढून घ्या आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजा धर्मगुरूंनी हो सांगितलं. तसं ठरलं देखील आणि तसं ठरलेलं असताना तासाभरामध्ये ही दंगल घडते. त्यामुळे ही सुनियोजित अशा पद्धतीचा कट दिसतोय हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. त्यामुळे रात्री 11:30-12 नंतर घडलेली ही घटना बघा, एक आमदार आहे ताई, तुम्ही एक आमदार आहात, आमदार आणि तुम्हाला कटाच्या बद्दलची माहिती असताना सुद्धा मग पोलिसांचा अपयश तोच तर मुद्दा आहे ना. कट शिजत होता, एक शहर एका शहरात एका बाजूला बैठक एका बाजूला बैठक घेऊन उभे राहत आहेत पोलीस आणि दुसऱ्या बाजूला ते दगड खात आहेत. त्याच्यामध्ये कसं काय मंदिर बनाएंगे करके एक मिनट पूर्ण करून घ्या. तुमच्या काही रील्स मिळतायत की हा मस्जिद निकाल के यहाँ पे मंदिर बनाएंगे, हा पहिला भाग झाला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः म्हणताय की 1 तासाच्या आत कट शिजवता, तर मग तुमच्या गोपनीय डिपार्टमेंटला, तुमच्या पोलीस डिपार्टमेंटला कसं कळलं नाही? इट इज अ ऍब्सोल्यूट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर. पोलिसांचं हे फेलियर आहे, गृह मंत्रालयाचं फेलियर आहे, तुम्ही मान्य करा. अजिबात नाही, अजिबात गृह खात्याचं हे फेल्युअर नाहीये. एका ठिकाणी एका सेकंदामध्ये ठरतंय की हे मुस्लिम समाज स्वतःहून काढून घेणार आणि दुसऱ्या बाजूचा गट जो आहे तो दंगल घडवतोय आणि ह्याच्यामध्ये तुमचे पदाधिकारी त्याच्यामध्ये दिसतायत आणि त्यामुळे तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी आता गृह खात्यावरती खापर फोडतात. हे चुकीचं आहे. मला असं वाटतंय की आज IBN लोकमतच्या माध्यमातून मी यांना विचारू इच्छिते की हे जे काही लोक या दंगलीमध्ये आपल्याला दिसतात, जे नेते आहेत, ते पदाधिकारी आहेत, त्यांच्यावरती हे तिन्ही पक्षाचे नेते काय कारवाई करणार? एक जण बोलूया, प्रेक्षकांना कळलं पाहिजे कोण काय बोलतो. आता सीडीआर रिपोर्ट सादर करावा, यांनी सीडीआर रिपोर्ट सादर करावा, सगळं लक्षात येईल कोणाकोणाशी लागेबांधे आहे आणि जे लोक होते ते लोक कुठून आले आणि कसे आले लगेच लक्षात येईल. तिथल्या गरीब लोकांना जे गरीब लोकांवर जे धरण्यात आलं, जे दगड मारण्यात नव्हते, जे दगड मारणारा माणूस कधी दगड मारून थांबत नाही, तो पळून जातो. दगड मारणारा माणूस कधी थांबत नाही, तो पळून जातो. आकाशजी तुम्ही बोला, डॉक्टरांकडून उत्तर घेतो. हा, पोलिसांच्या लक्षात येईल. आमदार ताईंनी आत्ताच सांगितल्याबरोबर घटनाक्रम अतिशय बरोबर आहे. प्रशासनाची बैठक झाली, समाजाचे धर्मगुरू आले, समाजातील त्यांचे प्रतिष्ठित लोक आले आणि आत्ताच ताईंनी सांगितले मुस्लिम समाजाने हे शांततेत करण्याचं ठरवलं आणि त्याच्यावर ताईंनी सांगितले हा दुसरा गट आला. हा दुसरा गट जो आहे हा अतिशय संशयास्पद आहे. विरोधी पक्षाने जर एखादं नुसतं आंदोलन, एखादं निवेदन जरी करण्याचं ठरवलं तरी गुप्तचर यंत्रणा लगेच कामाला लागते. लगेच आम्हाला फोन येतात की तुमचे आंदोलन आहे की नाही. परंतु अशा वेळेस एवढी मोठ्या घटना घडत असताना गुप्तचर यंत्रणेत मग पोलीस प्रशासन काम करत असताना कोणाचा हस्तक्षेप असतो? आम्ही तर सत्तेत नाही, आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत. मग पोलीस यंत्रणा काम करत असताना आमचा संशय आहे की कोणीतरी हस्तक्षेप करतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात. डॉक्टर, आरोप गंभीर आहे. डॉक्टर, आरोप गंभीर आहे. हे घडवलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. हे घडलेली नाहीये, घडवली गेलेली दंगल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या तिन्ही पक्षाच्या लोकांनी हे घडवलंय आणि आम्ही समर्थन करणार नाही, समर्थन करणार नाही. मी बाकीच्यांना थांबवतो. समाजकंटकाला धर्म. आकाशजी थांबा, त्यांना बोलू द्या एकदा. बोला डॉक्टर, बोला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारे सगळे पोरकट आरोप आहेत. अहो, आम्ही सत्तेत आहोत, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये सुख आणि शांतता पाहिजे, आम्हाला या महाराष्ट्राची प्रगती पाहिजे म्हणून लोकांनी आम्हाला सत्तेमध्ये बसवलंय. आम्ही स्वतःच्या घराला स्वतः आग कशी लावणार? प्रश्न असा आहे की जे सत्तेच्या बाहेर आहे त्यांना हे बघवत नाहीये आणि त्याच्यामुळे असे प्रकार घडले जात आहेत. कारण साधं गणित आहे,
हस्तक्षेप करायचा. आता कुंभमेळा आहे, आम्हाला नाशिक शांत पाहिजे, नाशिक तुम्हाला शांतता पाहिजे, तुम्ही शांतता ठेवू शकत नाहीये समजा, मग हे अपयश कुणाचं आहे? ठोकून काढा नाही ना, हे जर दंगल घडवत असतील तर. गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा. त्यांच्याकडनं विकास होत नाही, त्यांची लाडकी बहीण संपलेली आहे, लाडकी बहिणींची गायब झाली. अहो डॉक्टर, हे जर दंगल घडवत असतील ना तर ठोकून काढा त्यांना. कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? अहो कायदा, तुम्ही काय रडत बसणार का? आम्ही रडत बसत नाही आहोत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. 12 तासाच्या आत ही दंगल नियंत्रणात आणली आहे. एक जण हे अपयशी ठरलेले पूर्णपणे अपयशी ठरले पूर्ण महाराष्ट्रात. यांचं कुठंच काही राहिलं नाही. डॉक्टर, 2 प्रश्न आहेत माझे. डॉक्टर, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक जण बोलूया. एकच मिनिट आहे मला. एक मिनिट मी बोलतो मला बोलू द्या. हा एक मिनिट. गिलानीजी त्यांना बोलू द्या, त्यांचा एकदा मुद्दा पूर्ण होऊ द्या. आपण त्यांना प्रश्न विचारला, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. हा बोला. उभाटाला आम्हाला कळतंय की उभाटाला आता इतकं भरून आलेलं आहे की त्यांना बोलल्याशिवाय राहत नाही. थोडं ऐकून घ्या ना. बोला. प्रश्न असा आहे की या उभाटा, एनसीपी आणि काँग्रेस पक्षाचे काही बडे नेते यांचं हे षडयंत्र आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अशांतता करायची, मुस्लिम समाजाला पुढे करायचं, दंगल करायची, आपली राजकीय पोळी भाजून काढायची. पण महायुतीचं सरकार या सगळ्यांना पुरून उरेल आणि जे लोक अशा प्रकारे कारवाई करत असतील त्यांना कडक मधलं कडक शासन आम्ही करू आणि कोणत्याही परिस्थितीत अशा दंगली होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं मी स्पष्टपणे तुम्हाला. ठीक आहे. माझा वेळ संपत आलाय, मी शेवटाकडे जाणार आहे. राजराजपूरकरजी, ही जी भूमिका आहे, त्यांचं म्हणणं आरोप प्रत्यारोप होत आहे, दंगल कोणी घडवली याच्यावरून, पण पेटतोय महाराष्ट्र, पेटीये सामान्य माणसाची भाकरी. आणि मार कोण खातोय माहितीये? खाकी वर्दीतला पोलीस, ज्याचा काहीच दोष नाहीये, तो मात्र या सगळ्यांचे दगड खातोय. त्याचा काय दोष आहे? याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनावरती असलेला जो अंकुश असावा लागतो गृह मंत्रालयाचा, तो बिलकुल राहिलेला नाहीये. याचा सर्व जबाबदार ते गृह मंत्रालय आहे. कारण की एनसीपी ज्या वेळेस सरकारमध्ये होती त्या काळामध्ये मला आजही आठवतंय की आमच्याकडे दंगल तर दूरची गोष्ट राहिली, एखादा तणाव देणार तो पण उगमापासून मी शांत करून टाकायचो. त्यावेळेला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एक उच्चस्तरीय अधिकारी तात्काळ ऑन दी स्पॉट पाठवला जायचा आणि त्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडनं तात्काळ त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित घेऊन शांततेचं अपील केलं जायचं. आणि या गोष्टी आजच्या काळामध्ये यांचे 2 उपमुख्यमंत्रीपैकी एक साताऱ्यामध्ये एक मिनिट राजू साहेब, एक साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री बसले, ते शेती करतायत, तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेतात, दुसरे बारामतीला चहा पितायत आणि मुख्यमंत्रीचा पता नाहीये. मी तुम्हाला सांगतो की इट इज अ ऍब्सोल्यूट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर. गृह मंत्रालयाचं फेलियर आहे, याला जबाबदार गृह मंत्रालय आहे. मला एवढं सांगायचं की कोणी कार्यकर्ता याच्यामध्ये असेल, जबाबदार असेल, त्याच्यामध्ये कारवाई व्हावी, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण या दंगलीला कारणीभूत कोण असेल तर ते या ठिकाणचे राजकीय पुढारी आहेत. एक जण सत्तेवर आलेलो आहे, हे विरोधी पक्षाला बघवत नाही. आणि त्याच्यामुळे राजापूरकरजी, तुमच्यासारख्या पक्षांनी हे रचलेलं षडयंत्र आहे. उपमुख्यमंत्री साताऱ्याला बसून शेती करतायत, त्यांना हे दिसत नव्हतं का की अशा प्रकारे न्यायालयाने ऑर्डर दिलेली आहे करून गावी येऊन शेती करावी उपमुख्यमंत्र्यांनी? अहो माझ्या घरी येऊ नका, पण ज्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काय चाललंय हे बघण्याचं काम तुमच्या उपमुख्यमंत्र्यांचं असतं. एक बारामतीला चहा पितायत, यांना हे सेन्स ऑफ ह्युमर असला पाहिजे की आज आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण न्यायालयाच्या आदेशानंतर काय प्रक्रिया करू. मी दोघांनाही थांबवतो. मला जनतेला मसूद जिलानींना एक प्रश्न विचारायचा आहे. मसूद जिलानीजी, या सगळ्यामध्ये तुमच्या पक्षाची एक महिला नेता निलोफर शेख आहेत. निलोफर शेख यांच्या अनेक पोस्ट आहेत, ज्या पोस्ट आता वाचून दाखवणं योग्य नाहीये. अनेक त्याच्याबद्दलच्या गोष्टी आहेत. खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध आहे तिथं, की त्या जे करतायत ते चुकीचं आहे. का पक्ष त्यांना पाठीशी घालतोय? कुणाचे हितसंबंध आहेत त्याच्या मागे? मला जास्त बोलायचं नाही. का नाही बोलायचं त्याच्याबद्दल? जर दंगलीमध्ये त्या संशयित असतील तर त्यांच्याबद्दल कारवाई का नाही? कोण पाठीशी घालतंय त्यांना? तर त्यांना पक्षातून निलंबित केलं जाईल.
जर असं काहीच असेल, असं काही आमच्या लक्षात आलं तर आम्ही त्यांना निलंबित करू. जर असं काही चुकीचं दिसलं आम्हाला, असं काही चुकीचं दिसलं तर वरिष्ठ आमचे त्यांना निलंबित करतील. हे योग्य. जर असं काही चुकीचं जर त्यांच्या पोस्ट असतील ते आमच्या निदर्शनास आले तर आम्ही वरती दाखवू आणि त्यांना आमचे वरिष्ठ निलंबित करतील, 100% निलंबित करतील. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारा पक्ष आहे, लोकांचे काम करणारा पक्ष आहे. या ठिकाणी जी घटना घडली, पोलिसांवर हल्ले झालेले आहे आणि माझा मेन मुद्दा आहे का पोलिसांवर हल्ले झालेल्यांना कारवाई झालीच पाहिजे. परंतु ही कारवाईच्या मागे जे लोक आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि जे लोक आहेत ते सत्ताधारी पक्षातले लोक आहेत आणि यांचा माझ्या इथल्या नाशिक पोलीस कमिशनरकडे मागणी आहे का पूर्ण 10 वर्षाचे पूर्ण सीडीआर रिपोर्ट काढावे इथल्या लोकप्रतिनिधीचे, लगेच लक्षात येईल. आणि जे लोक आता धरलेले त्याच परिसरातले त्यांच्या मतदारसंघातले लोक धरलेले आहे, काही लोक त्यांच्याशी कनेक्ट आहे. सीडीआर रिपोर्ट आल्यावर समजेल पूर्ण. माझं हेच म्हणणं आहे ना. तुम्हाला मान्य आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. कोण नाशिकला पेटवतंय? सदर प्रकरणाची अतिशय सखोल अशी चौकशी व्हायला पाहिजे. हे अशा पद्धतीचे बिनबुडाचे जे आरोप करतात ना ते ह्याच्यामध्ये सरळ होऊन जातील. कारण आज सकृत दर्शनी तरी पोलिसांच्या माध्यमातून ह्या 3 पक्षांचं कनेक्शन महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे दिशाभूल करण्याचं काम आता IBN लोकमतच्या माध्यमातून ह्यांचं याच पक्षाच्या नेत्यांचं चाललेलं आहे. त्याचा मी निषेध करते. पोलिसांना लागलं याची दिलगिरी ह्यांच्यातलं कोणीही व्यक्त केली नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते काही ACP आहे, PI आहेत आणि कॉन्स्टेबल आहेत, ह्या सर्वांना जी दगड लागलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचं फ्रॅक्चर झालंय, कोणाला डोक्याला लागलंय, कोणाला पाय लागले, त्याची दिलगिरी व्यक्त करत नाही तुम्ही. परंतु तुम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं आहे आणि त्यामुळे मी या घटनेचा निषेध करते. पोलीस प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेचं मी त्यांचं अभिनंदन करते, त्यांची प्रशंसा करते आणि त्यांच्या वती मी संवेदना देखील व्यक्त करते. पण ताई मला सांगा, धार्मिक दृष्ट्या इतकं महत्वाचं हे शहर आहे, केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर इथल्या विकासाच्या त्रिकोणामधलं ह्या मुंबई, पुणे आणि नाशिक हा त्रिकोण म्हणतो आपण, इतकं महत्वाचं औद्योगिक शहर सुद्धा आहे. आज हे औद्योगिक शहर सातत्यानं याआधी सुद्धा अनेक वेळा तिथं तणावाचे प्रसंग निर्माण झाले. प्रत्येक सण उत्सव आला की पोलिसांवर प्रेशर असतं, पोलीस तणावामध्ये असतात, परिस्थिती तणावामध्ये असते. हे असं का घडतंय? सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी काहीच नाहीये हे शहर शांत ठेवणं. ह्या शहरातल्या प्रत्येक उद्योजकाला वाटलं पाहिजे हे शहर शांत आहे, माझं इथं काही नाही, मला शांतता आहे. देवयानी ताई, देवयानी ताई, हा मी तुम्हाला विचारलंय, सत्ताधारी म्हणून ही जबाबदारी तुमची नाही का? सत्ताधारी म्हणून जबाबदारी आमची, आम्ही पूर्णतः स्वीकारतो. परंतु त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने विरोधी पक्षाचे लोक जर दगडफेक करत असतील तर त्याच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये गृह विभाग जे आहे अतिशय कडक कारवाई करेल आणि अशा पद्धतीचे समाजकंटक आणि माथी भडकवणारी जी काही लोक आहेत की ज्यांच्या माध्यमातून जे मूळ सूत्रधार ह्या दंगलीचे होते ह्यांना निश्चित स्वरूपामध्ये गृह विभाग जे आहे हे सरळ केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आकाशजी, नाशिक सारखं शहर असं अस्वस्थ राहणं, ते पेटतं राहणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. याचे परिणाम दुसरीकडे होऊ शकतात. एकानंतर एक शहर अशी पेटती राहणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. तुमची याबद्दलची काय भूमिका नेमकी असणार आहे पुढे? अतिशय दुःखद आहे. संभाजीनगर नंतर नागपूर झालं, आता नाशिक, आणि गेल्या 10 वर्षापासून हे शहर, हे असली शहर मला वाटतं अस्वस्थ ठेवण्याचा कुठेतरी डाव चाललेला आहे. मुळात आमदारताई सत्ताधारी आहेत. सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर, प्रशासनातला हस्तक्षेप त्यांनी स्वीकारला पाहिजे, नाहीतर हे घडणं शक्य नाही. नाशिकमध्ये वर्षानुवर्ष मी स्वतः बडी दर्गामध्ये जातो जिथे प्रार्थना हिंदू मुस्लिम एकत्र करतात. अनेक मंदिरांमध्ये आम्ही जातो, तिथे सगळे हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र सण साजरे करतो. ईदगाह मैदानात आम्ही सगळे हिंदू मुस्लिम एकत्र असतो. अशा परिस्थितीत वर्षानुवर्ष आम्ही हे शहर शांततेचं शहर आणि हे अतिशय जगप्रसिद्ध, एका बाजूला त्र्यंबकेश्वर, एका बाजूला बडी दर्गा, एका बाजूला सप्तशृंगी माता,
आणि अतिशय गुण्यागोविंदाने राहणाऱ्या शहराला 10 वर्षामध्ये काय नजर लागली याचं संशोधन व्हायला पाहिजे. मला असं वाटतं शासनामध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप कमी केला पाहिजे. ठीक आहे, पोलिसांना माझा वेळ पोलीस संपलाय, माझा वेळ संपलाय. यंत्रणेचा शेवटची 30 सेकंड डॉक्टर, सत्ताधारी म्हणून ही जबाबदारी तुमची नाही का? हे शहर यापुढे पेटलं नाही पाहिजे, ही जबाबदारी तुमची नाही का? सत्ताधारी म्हणून ही आमची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला या महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगू इच्छितो की कुंभनगरी ही पहिली होती तशीच शांत राहणार आहे. आणि जे कोण विरोधी पक्षातले लोक किंवा जे कोण इतर लोक या शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करतील त्याला कायद्याच्या कचाट्याने चांगला धडा शिकवण्याचं काम सत्ताधारी म्हणून आम्ही नक्कीच करू, याची ग्वाही तुमच्या चॅनल तर्फे महाराष्ट्राला आम्ही नक्की. राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्यामध्ये खरं तर कोण याच्यातलं दोषी आहे ते तपासातून समोर येणं गरजेचं आहे. पण नाशिक सारखी, नागपूर सारखी, मुंबई सारखी महत्वाची शहरं ही जर पेटती राहत असतील तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. आणि या पेटत्या दंगलींमध्ये सामान्य माणसाची भाकरी पेटते, ती पेटता कामा नये. त्याची काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. हा महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपण बघूया प्रेक्षकांना काय वाटतंय. आम्ही प्रश्न विचारला, मवियाचे नेते मुस्लिमांना भडकावतायत का? बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. 35% लोकांना होय वाटतंय, 65% लोकांना नाही असं वाटतंय. मग हे आरोप राजकीय आहेत का, हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.